की जी तुम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहात, आपले 4 आमदार या ठिकाणी याच्यामध्ये सहभागी आहेत, जे आता अधिवेशनामध्ये बसलेले आहेत, त्यांनी या शब्दावरती विषय सुद्धा काढलेला नाही. खरं तर पहिल्यांदा तुमचं आभार आणि अभिनंदन, कारण तुम्ही अत्यंत चांगल्या विषयावर या ठिकाणी आम्हाला चर्चेला बोलवलं. आणि ज्या पद्धतीनं आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अध्यक्ष यांनी ज्या सविस्तरपणे हा विषय आपल्यापुढे मांडला, सांगितला, खरं तर अत्यंत भयानक प्रकारे हा, म्हणजे अशा पद्धतीनं जर का महापालिकेचे पैसे जर लुटले जात असतील तर जे कोणी याच्यामध्ये दोषी आहेत, मला माहीत नाही नेमकं कोण कोण याच्यामध्ये, जे कोणी दोषी असतील त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. आणि आम्ही त्या प्रकारे मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना करणार देखील आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं. दुर्दैवानं या अधिकाऱ्यांच्या मार्फत ज्या काही प्रकारचं काम चाललं आहे ते काही कौतुकास्पद आहे असं मला वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट, निवडणुका नसल्यामुळं, तिथं नगरसेवक नसल्यामुळं या अधिकारी लोकांचं अत्यंत फावलं आहे, अत्यंत म्हणजे भयान परिस्थिती आहे. ते काय करतात, तेच मालक झाले, तेच सगळं काही, म्हणजे आपण कुठं कुठं लक्ष ठेवणार आहे, तेच सभा, स्टँडिंगची सभा घेतात, तेच महासभा घेतात, याच्यात कुणाला इन्व्हॉल्व करत नाही. माझी तर तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून, आपला आवाजच्या माध्यमातून विनंती असेल, मागणी ही, की जसं प्रभागाच्या सभांना नागरिकांना इन्व्हाइट केलं जातं ना, नागरिकांना बसवून त्या प्रभागाच्या सभा दर 15 दिवसाला एक घेतली जाते, त्याचप्रमाणे जोपर्यंत प्रशासक आहे तोपर्यंत इथंही स्टँडिंगची सभा नागरिकांना इन्व्हॉल्व करून आणि महासभासुद्धा नागरिकांना इन्व्हॉल्व करूनच घेतली गेली पाहिजे, तरच या गोष्टींवर अंकुश येईल. नाही तर याला कुणीही, आमच्यापैकी कुणी, सगळ्यांची इच्छा आहे की असं होऊ नये, परंतु तरी देखील कुणीही थांबवू शकणार नाही असं मला वाटतं.